नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मला ऑर्डर आलेली आहे वेबगोर स्कूलमधून श्रेयश गांधी आणि नितीन खेडकर यांची ऑर्डर आलेली आहे। श्रेयश गांधी यांची चपाती भाजी झालेली आहे माझी। मला त्यावेळी व्हिडिओ काढायला जमला नाही, त्याच्यामुळे आता मी व्हिडिओ करून दाखवते तुम्हाला। चपात्या बघा मी कशी करते मस्त। मला चपातीची ऑर्डर येते। माझा मेन बिझनेस चपातीचाच आहे। मी नंदिनी चपाती सप्लायर्स म्हणून माझ्या बिझनेसचं नाव आहे, त्याच्यामुळे मला चपातीची फार आवड आहे। बघा माझी चपाती कशी गोल आलेली आहे। आणि हां, माझं दळणसुद्धा घरीच असतं बरं का, मी दळण बाहेर करायला देत नाही। मला चपातीची ऑर्डर जास्त असल्यामुळे मी गिरण घेतलेली आहे घरगुती। छोटीशी गिरण आहे माझी, त्याच्यातच मी गहू दळते, घरचे बाहेरचे सोसायटीचे घरच्या घरी मी करत असते। छोटी मोठी ऑर्डर आली मला की ती मी घेत असते, ॲक्सेप्ट करत असते गुगलवरून यूट्यूबवरून। माझे पर्सनल नंबर आहे, पर्सनल शेअर करतात, त्याच्यावरून मला ऑर्डर आली की ते मी करत राहते। फिक्स ऑर्डर माझी अशी काही नाही आहे। बघा कशी टम्म फुगलेली आहे माझी चपाती। तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर माझं यूट्यूबला नंदिनी चपाती सप्लायर्सहून नाव सर्च करा। नाव आलं की तिथेच माझा नंबर आहे, मला ऑर्डर करू शकतात। मी राहते हडपसर फुरसुंगीमध्ये। माझे बोलता बोलता माझी ऑर्डर होत आलेली आहे। श्रेयश भाऊंची भाजी चपाती आणि नितीन भाऊंचे 6 चपात्या ऑर्डर मला आता द्यायची आहे 1 वाजेपर्यंत, त्याच्यामुळे मी फास्ट करत आहे। तुम्हाला ही चपाती लागली असेल तर मला खरंच नक्की मला कमेंट करा, नाहीतर मला डायरेक्ट फोन केला तरी चालेल। माझा नंबर आहे 9146986924। या नंबरला मला डायरेक्ट कॉल केला तरी चालेल किंवा मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला कॉल बॅक करेन। पण हडपसर फुरसुंगीमध्येच, मी जास्त लांब देण्यासाठी माझ्याकडे सर्व्हिस नाही आहे, म्हणून दुसरं काही कारण नाही आहे। चपाती माझी बघत आहे तुम्ही कशी होती आहे, नरम नरम मस्त टम्म फुगून झाली। माझी थोडी चपात्या बाकी राहिलेल्या आहेत आता। आणि तुम्हाला होलसेलमध्ये बल्कमध्ये ऑर्डर जरी पाहिजे असेल तरी मी देते बरं का। 50, 100, 1000, 500 ते जे सुद्धा फॅसिलिटी माझ्याकडे आहे। तुम्हाला ऑर्डरसुद्धा ती जास्त ऑर्डर असली की मी ती पोचण्याची सोय करते। हॉटेलच्या वगैरे मेसवाल्यांना चपाती पाहिजे असेल कमी रेटमध्ये, तुम्ही मला कॉल करा, काय रेट आहे, तुम्हाला किती चपाती पाहिजे, काय पाहिजे ते तुम्हाला मी सांगेन। चपाती तुम्हाला दाखवते तशीच चपाती मिळणार। कोण जवळच्या या फुरसुंगी हडपसर भागात असेल त्यांना नुसती चपातीही पाहिजे असेल 10, 20, 5 ते माझ्या घरी येऊन नेण्याचं त्यांना जमत असेल तर मी चपाती देऊ शकते बरं का। आणि कोण लांब राहत असेल आणि डेलीचा टिफिन पाहिजे असेल, तुमच्याकडे गाडीची सोय असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊन टिफिन घेऊन जाऊ शकता। मी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला टिफिन करून देईन। तुमच्याशी बोलता बोलता माझ्या ऑर्डर पण होत आलेली आहे। हॉटेलचे ऑर्डरसुद्धा मी करते, बेचचे ऑर्डरसुद्धा मी करते बरं का। मी ऑर्डर एकटीच करत नाही, माझ्याकडे लेडीज आहे। पण छोट्या मोठ्या ऑर्डर असल्या मला वेळ असला तर मी बेचचे डबेसुद्धा करते। माझी चपाती कशी टब्ब फुगलेली आहे तुम्ही बघत आहेत। चपाती करता करता मी तुमच्याशी बोलत आहे। आणि तुम्हाला जर माझा डबा पाहिजे असेल तर मला खरंच मेसेज करा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझ्या चपात्या कशा आहेत बघा बरं। मला चपात्या येत्या का नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरं का। मी लाटत पण आहे, शेकत पण आहे। भाजी लवकर होऊन गेली, तो व्हिडिओ काढायला जमलं नाही बरं का। मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे। आज मी गिलक्याची भाजी बनवली आहे बरं का। गिलक्याची भाजी आमच्या जळगावला खूप केली जाते। भाजी काय करावी काय नाही करावी रोज मला विचार पडतो। आज गिलके होते अवेलेबल फ्रीजमध्ये म्हणून गिलक्याची भाजी केली आहे। हां, पण मेसला मी सेम भाजी कधीच करत नाही बरं का। जे आपण घरी खातो ना तसंच मी माझ्या मेसच्या पोरांना या माझ्या मेसच्या पोरींना देते। वेगवेगळी भाजी देण्याचा प्रयत्न करत असते। जास्त वरण, जास्त फोडणीचं वरण, सेम मेस टाईप थोडं थोडं नाही, मी पोटभर देते। मी 4 पोळ्या देते, तुमचं पोट भरत असेल तर मी 5ही देते। त्याच्यामध्ये मी कंजूसी काहीच करत नाही बरं का। आणि मला ज्यांनी सांगितलं की काकू मला आज टिफिन दे, ताई मला आज टिफिन दे, मी त्यांना विचारून घेते टिफिन लावल्यानंतर तुम्हाला कोणती भाजी आवडते कोणती आवडत नाही प्लीज मला सांगून ठेवा। म्हणजे त्यांना जी भाजी आवडत नाही ती मी दिली आणि त्यांनी व्यवस्थित जेवण केलं नाही तर मला ते पटतच नाही, म्हणून मी त्यांना विचारून घेते। नेहमी विचारते तुम्हाला कोणती भाजी पाहिजे कोणती नाही, मला सांगा, मेसेज करून ठेवा म्हणून। कारण की आपल्याला डबा मागितलेला आहे, त्यांचं पोट भरणंही महत्त्वाचं आहे का नाही। आणि ज्यांनी माझ्याकडं महिन्याचा डबा लावलेला आहे त्यांना नॉनव्हेज पण त्या रेटमध्येच बरं का। नॉनव्हेज पण मी संडेला
करते किंवा शुक्रवारी बुधवारी या 3 दिवसातून एकदा विकली हप्त्यातून एकदा करते मी. त्याचे मी पैसे वाढवून घेत नाही. ज्या मेसचा डबा ठरवला आहे त्या रेटमध्येच त्यांना मी नॉनव्हेजही देते. नॉनव्हेज म्हणजे काय चिकन, अंडे जे करेन ते. असं फिक्स नाही माझं. माझं काय मेनू कार्ड वगैरे काही नाही आहे. जे मी घरी बनवते तेच मी माझ्या मुलांना देते. तुमच्याशी बोलता बोलता माझ्या चपात्या रेडी झालेल्या आहेत. भाजी पॅक केलेली आहे. आता मी चपात्या पॅक करत आहे. 3 चपात्या आणि 6 चपात्या वेगवेगळ्या मला पार्सल करायच्या आहेत. ह्या 3 चपात्या मी केलेल्या आहेत. श्रेयश भाऊंच्या केलेल्या आहेत ह्या 3 चपात्या आणि भाजी. हे झालेलं आहे श्रेयश भाऊंचं. आता नितीन भाऊंच्या मी 6 चपात्या करते पार्सल. ह्या 6 चपात्या नितीन भाऊंच्या करत आहे. 1 2 3 4 5 आणि 6. या 6 चपात्या व्यवस्थित करते. गरम चटके लागतात म्हणून मी थोडंसं असं करते आहे. थोडीशी वाफ घालवली. हे पॅकिंगमध्ये पार्सल करत आहे. ज्यांचे मला फोन करून टिफिन आले, मला आज काकू टिफिन पाहिजे, मला आज ताई टिफिन पाहिजे, तर मी त्यांना असंच देते पार्सल बरं का. पार्सलचे पण सामान मी अवेलेबल ठेवते माझ्याजवळ. हे माझं पार्सल झालेलं आहे. मी करून ठेवत नाही बरं का चपात्या वगैरे. बरोबर बघा तुमच्यासमोर मी चपाती केली, पार्सल केलं. हे माझं पार्सल झालेलं आहे. नंदिनी, माझं पार्सल झालेलं आहे, घेऊन जा लवकर. हा मम्मी, दे पटकन, मी पण तयार झालेले आहे. नंदिनी बघा, श्रेयश काकांचा आणि नितीन काकांचा टिफिन आहे बरं का. ठीक आहे. हो मम्मी, मी बरोबर देते टिफिन. सांभाळून जा आणि सायकल व्यवस्थित चालव. जा लवकर.